नाही। वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावरती उतरू, वेळ प्रसंगी आम्ही राणीबाग देखील बंद पाडू, परंतु ह्या पेंग्विनच्या पिल्लांना मराठीमधून नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। मुंबईच्या राणीच्या बागेत आणण्यात आलेले पेंग्विन आणि आजतागायत पेंग्विनांवरून महाराष्ट्रात झालेलं राजकारण काही आपल्यासाठी नवीन नाही, पण यावेळी चक्क पेंग्विनांच्या नामकरणावरून वाद सुरू असल्याचे दिसून येत आहे। भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर आणि भाजप कार्यकर्त्यांनी राणीच्या बागेच्या गेट समोर आंदोलन करत पेंग्विनांच्या पिल्लांची नावं इंग्रजीत नाही तर मराठीत असली पाहिजेत अशी मागणी केली आहे। हम्बोल्ट पेंग्विनांच्या जोडीने या 3 पिल्लांना जन्म दिला आहे। ऑलिव्ह आणि पोपॉय या जोडीने 4 मार्चला एका नर पिल्लाला जन्म दिला, त्याचं नाव नॉडी ठेवण्यात आलं। त्यानंतर डोनाल्ड आणि डेझी या जोडीने जन्म दिलेल्या पिल्लाचं नाव टॉम ठेवण्यात आलं आहे। तर 11 मार्चला एक मादी पिल्लू जन्माला आले, जिचं नाव पिंगू ठेवण्यात आलं। 2018 साली आफ्रिकेतून 8 हम्बोल्ट पेंग्विन मुंबईत आणण्यात आले होते, ज्याची संख्या आता 21 वर पोहोचली आहे। पिल्लांचा जन्म होऊन 2 महिने उलटून गेल्यानंतर भाजपकडून करण्यात आलेल्या या आंदोलनावर पेंग्विन हा पक्षी मुळात परदेशी पक्षी आहे, त्याला कोणतं नाव द्यायचं यावरून जर आपण भांडत असू तर आपण किती प्रगल्भ असू हे यावरून दिसतंय, अशी टीका मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे, ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पेंग्विन पक्षावरून राजकारण रंगताना दिसतंय। भाजपच्या या मागणीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि जर या पेंग्विनांच्या पिल्लांना नावं सुचवायची झाली तर तुम्ही कोणती नावं सुचवाल? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा काळ।